वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. प्रश्नपत्रिका आहे सेक्रेटरियल प्रॅक्टिस. 52 हा कोड नंबर आहे. मराठीत विषयाचं नाव आहे चिटणीसाची कार्यपद्धती किंवा शॉर्टकटमध्ये SP असं तुम्ही म्हणता. ही प्रश्नपत्रिका आहे 28 फेब्रुवारी 2024. इथे दिनांक घेतलेली आहे 28 फेब्रुवारी 2024ची प्रश्नपत्रिका आहे. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेची 4 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. एक सराव प्रश्नपत्रिका म्हणून पुढच्या परीक्षेसाठी ही उपयोगी ठरेल. स्क्रीनशॉट काढून घ्या. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून घेऊन येईल. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. मी वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका वगैरे आणि लेक्चर्स पण आहेत. पहा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. माझं नाव सर्च केलं की टेलिग्राम चॅनल किंवा ग्रुप तुम्हाला मिळून जाईल. तिथेही अधिक मार्गदर्शन केलं जातं. चला तर पाहूया. इयत्ता 12वी वाणिज्य शाखेची SPची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका 28 फेब्रुवारी 2024. प्रश्नपत्रिकेत सूचना दिलेल्या असतात, त्या वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. 2. उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे ते दर्शवलेलं आहे. 3. डावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवतात. आणि 4थी महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा. 1 ते 8 प्रश्न आहेत ते नवीन पानावर घ्यायचे. प्रमुख प्रश्न, उपप्रश्न एकाखाली एक लिहिले तरी चालू शकतं. पाहूया आपण प्रश्न क्रमांक पहिला. आता प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो आहे वस्तुनिष्ठ प्रश्न आणि तो एकूण 20 गुणांचा आहे. पहिला प्रश्न, त्यात अ, ब, क, ड आहेत. 5-5 गुणांचे 4 प्रश्न. त्यातला अ प्रश्न, खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. सूचनाच दिलेली आहे, वाक्य पुन्हा लिहा. म्हणजे फक्त उत्तराचा शब्द न लिहिता उत्तर अचूक निवडायचं आणि विधान लिहून रिकाम्या जागी उत्तर लिहायचं. उत्तराखाली शिसपेन्सिले 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची आणि मग पुढचं विधान लिहायचं. अशा प्रकारे उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहा. 1. वित्त म्हणजेच कंपनीच्या टिंबटिंब बाबींचे व्यवस्थापन करणे. पर्याय अ. आर्थिक, ब. विपणन, क. उत्पादन. 2. कंपनी सार्वजनिक स्वरूपात कमीत कमी टिंबटिंब महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार करू शकते. पर्याय अ. 9, ब. 6, क. 12. 3. कंपनी टिंबटिंब परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते. पर्याय अ. फक्त अंशतः, ब. फक्त पूर्णतः, क. अंशतः व पूर्ण. 4. कर्जरोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे टिंबटिंब भांडवल असते. पर्याय अ. कर्जाऊ, ब. मालकीचे, क. कायम. 5. टिंबटिंब हा कंपनीने धनकोंना दिलेला परतावा आहे. पर्याय अ. लाभांश, ब. व्याज, क. भाडे. 5 पर्याय निवडायचे 5 गुणांच्यासाठी. ब प्रश्न आहे वस्तुनिष्ठ. जोड्या जुळवा. 5 गुण आहेत. अ गटामध्ये 5 बाबी दिल्या आहेत, ब गटामध्ये 10 बाबी दिलेल्या आहेत. अ. भांडवली अर्थसंकल्प, ब. दिलगिरी पत्र, क. संचालक मंडळ, ड. डिपॉझिटरी कायदा आणि ई. अंतिम लाभांश. या 5 बाबींना ब गटातील 10 बाबींच्यापैकी 5 जोड्या लागतील. 1. असुरक्षित कर्जरोखे. 2. 1956. 3. गुंतवणुकीचा निर्णय. 4. भागांचे वाटप. 5. संचालक मंडळाकडून निश्चिती व घोषणा. 6. वित्तीय निश्चितीचा निर्णय. 7. संचालक मंडळाकडून निश्चिती व सभासदांकडून घोषणा. 8. 1996. 9. कर्जरोखे विक्रीचा अधिकार आणि 10. भाग वाटप न करणे. पुढचा क प्रश्न आहे वस्तुनिष्ठ प्रश्नच आहे. खालील गटात न बसणारा शब्द शोधा. म्हणजे विसंगत शब्द शोधायचा आहे. 5 गुण. 1. कर्जरोखे, सार्वजनिक ठेवी, संचयी मिळकत, त्यालाच प्रतिधारण नफा म्हणतात. 2. बोनस भाग, हक्क भाग, कर्मचारी भाग विकल्प योजना
ESOS. 3 खाजगी कंपनी, अपात्र सार्वजनिक कंपनी, सरकारी कंपनी. 4 डिपॉझिटरी, DP, RBI. 5 खाजगीरित्या विक्री, व्यापारी पतपत्र, नंतरची सार्वजनिक विक्री, FPO. आणि ड प्रश्न आहे पहिल्या प्रश्नातलाच. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. 5 गुण. म्हणजे एक शब्द अधोरेखित करून दिलेला आहे, अंडरलाईन करून दिलेला आहे, तो चुकीचा आहे, तिथे दुरुस्त करून अचूक शब्द लिहायचा. 1 मालकीचे भांडवल हे तात्पुरते किंवा हंगामी भांडवल आहे. 2 FPO म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करणे. 3 लाभांशाची शिफारस भागधारकांकडून केली जाते. 4 ठेवी दीर्घ मुदतीसाठीचा भांडवलाचा स्रोत आहे. 4 भाग बाजार हा नाणे बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. प्रश्न क्रमांक 2. खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 6 दिलेल्या 4 संकल्पना स्पष्ट करायच्या. 8 गुण आहेत, म्हणजे एक संकल्पना स्पष्ट करायला 2 गुण. 4 सोडवायचे. 4 दुने 8. 1 स्थिर भांडवल, 2 कर्जाऊ भांडवल, 3 बोनस भाग, 4 डिपॉझिटरी पद्धत, 5 दुय्यम बाजार आणि 6 भाग बाजार. प्रश्न क्रमांक 3. खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. कोणतेही 2. 3 दिलेले आहेत, प्रश्न 2 सोडवायचे. 6 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 3 दुने 6. 1 व्हायलेट लिमिटेड कंपनीचा कर्जरोख्यांची विक्री करून 10 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा विचार किंवा नियोजन आहे. संचालक मंडळाला त्या बाबतीत काही अडचणी किंवा शंका आहेत, कृपया सल्ला द्या. कंपनी परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते का? कंपनीने आपल्या सभासदांना कर्जरोखे देऊ केले असतील तर अशा कर्जरोख्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क मिळतील का? कर्जरोखे विक्री करून उभारलेले भांडवल कोणत्या प्रकारचे असेल? मालकीचे भांडवल की कर्जाऊ भांडवल? क्रमांक 2 घटना किंवा प्रसंग. श्री सतीश यांनी राज कंपनी लिमिटेडचे 100 भाग भौतिक स्वरूपात धारण केले असून ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बदलण्याची त्यांची इच्छा आहे. श्री सतीश यांचे SBI बँकेत बचत खाते आहे. या खात्यात डीमॅटसाठी त्यांचे भाग जमा केले जाऊ शकतात का? त्यासाठी कोणत्या प्रकारचे खाते आवश्यक आहे? डीमॅट नंतर श्री सतीश यांच्या समभागाचे परिरक्षक RBI असेल का? तिसरी घटना किंवा परिस्थिती पाहूया. गोल्ड कंपनी लिमिटेडने आर्थिक वर्ष 2019-2020 साठी 10 रुपये प्रति भाग लाभांश जाहीर केला. लाभांश जाहीर केल्यापासून 30 दिवसांच्या आत वाटप न केल्यास कंपनीने कर्तव्य करण्यात कसूर केली आहे असे होईल का? कंपनीने न दिलेला लाभांश कर्जरोखा राखीव निधी खात्यात वर्ग करणे योग्य आहे का? 30 दिवसानंतर न दिलेला लाभांश कंपनीला IEPFला वर्ग करावा लागेल का? प्रश्न क्रमांक 4. खालील फरक स्पष्ट करायचा. कोणतेही 3. 4 पैकी 3 सोडवायचे. 12 गुण, म्हणजे एक फरक लिहायला 4 गुण. 1 स्थिर भांडवल व खेळते भांडवल. 2 हक्क भाग व बोनस भाग. 3 डिमटेरियलायझेशन व रिमटेरियलायझेशन. 4 लाभांश व व्याज. 4 पैकी 3 सोडवायचे. 12 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात उत्तरं लिहायची. कोणतेही 2 सोडवायचे. 3 पैकी 8 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1 कर्मचारी भाग विकल्प योजना स्पष्ट करा. 2 ठेवींच्या स्वीकृतीबाबतच्या कोणत्याही 4 अटी व नियम लिहा. 3 अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3 पैकी 2 सोडवायचे. 8 गुण. प्रश्न क्रमांक 6. खालील विधाने कारण स्पष्ट करा. कोणतेही 2. 4 पैकी 2 सोडवायचे. 8 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 4 दुने 8. 1 बंद पत्रधारक कंपनीचा धनको असतो. 2 कंपनीला सुरक्षित कर्जरोख्याची विक्री करताना आपल्या किंवा तिच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो.
3. भांडवल बाजार व्यवसाय क्षेत्रासाठी उपयुक्त आहे. 4. भाग बाजार हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कार्य करतात. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 2 सोडवायचे. 10 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 3 पैकी 2 सोडवायचे. 1. लाभांशाचे वाटप लाभांश अधिपत्राद्वारे केल्याचे कळविणारे पत्र भागधारकास लिहा. 2. इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे कर्ज रोख्यावरील व्याज देण्याबाबतचे पत्र कर्ज रोखेधारकास लिहा. 3. ठेवीदारास ठेवीचे नूतनीकरण करण्याबाबतचे पत्र तयार करा. प्रश्न क्रमांक 8. शेवटचा प्रश्न. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणताही 1. 2 पैकी 1 सोडवायचा आहे. 8 गुण. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 1. अग्रहक्क भाग म्हणजे काय? अग्रहक्क भागांचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा. 2. कंपनी कायदा 2013 मधील कर्ज रोखे विक्रीच्या तरतुदीनुसार स्पष्ट करा. तरतुदी स्पष्ट करा. 2. कंपनी कायदा 2013 मधील कर्जरोखे विक्रीच्या तरतुदी स्पष्ट करा. अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.